साई माई सकाळ भावांनो, आज आहे 9वा दिवस, म्हणजे आपल्या स्वर्गसुखाच्या वारीचा लास्टचा दिवस. आज आपल्याला आनंदही होता आणि दुःख पण होतं. कारण आनंद यायचा की आज आपली बाबांना भेट होणार आणि दुःख यायचं की आज आपल्या वारीचा लास्टचा दिवस. पोचलाय आपल्या नाश्ता स्पॉटला आणि आपली पब्लिक सुद्धा इथे बसलेली आहे. इथे नाश्ता स्पॉट आहे हा, आणि इथे आपली पब्लिक बसली आहे सगळी. पप्प्या आता नाश्ता करतोय एडलू आणि मवीन आमचा हा 2 दिवसाने भेटलेला आहे आम्हाला. काय बोलतो मवीन, कुठे काय बोलतो तू? पालखीत साईलीच्या पालखीत गेलेलो 2 दिवस. तर आता आम्ही निघाले नाश्ता स्पॉटवरून आणि आता आपला एक पुढे अजून एक स्पॉट आहे, तिकडे आम्ही वडापाव खातो उचलत असतो. तर तुम्हाला दाखवलं होतं पुढे. तर मंडळी आता आपण पोहोचलेले आहेत आपल्या स्पॉटवर, म्हणजे आपल्या वडापावच्या गाडीकडे. आणि आपली पब्लिक सुद्धा तिकडे बसलेली आहे सगळी वडापाव खायला. तर आता आपला नाश्ता झालेला आहे, वडापाव ढकलले आपण 2 सगळ्यांनी. आता इथे बघा एक तलाव दिसला तुम्हाला, किती मोठा तलाव आहे आणि किती स्वच्छ आहे बघा तुम्ही. एक नंबर. पण पोचलं आहे निघोज आपल्यापासून 500 मीटरवरती आहे आणि साईबाबाचं मंदिर आपल्यापासून 3 किलोमीटरवरती. आणि आता बाबांच्या भेटीसाठी काही क्षण उरले आहेत. तर एका साईडला दुःख आहे, तर एका साईडला आनंद आहे. दुःख याचं आहे की आपली 9 दिवसाची साईवारी ही संपत आहे, आणि आनंद या गोष्ट आहे की आपण आता चालले आहेत बाबांना भेटायला. जे आपण 9 दिवसाची वाट बघतो वर्षभर, ती आता संपत आली आहे. आता आपण पोचलेलं आहे आपल्या दुपारच्या हॉलवरती, आणि आपला दुपारचा हॉल हा निघोजला असतो. तिकडे आपलं जेवण वगैरे सगळं, आणि आपली पालखीसुद्धा तिकडेच थांबते, आणि आपली पालखी 4 वाजता निघते. हा शेवटचा दिवस, 9 दिवसाचा प्रवास सगळीकडे संपलेला आहे. आणि आता आम्ही परत या दिवसाची वाट बघू, 365 दिवसाची. आतुरता लागेल परत 365 दिवसाची. की नाश्ता जेवणाच्या स्पॉट आले आहेत, आणि जेवण करून थोडा आराम करू आणि मग आम्ही जाऊ दर्शनाला मंदिरात. आता आपण निघालेलं आहे निघोजवरनं मंदिराकडे जायला.